श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संजय कुलकर्णी नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत करीत आहे. अक्षय तृतीया काल संपली आणि अक्षय तृतीया व्यावसायिक रंगभूमीवर फार महत्त्वाची मानली जाते. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक नवीन नाटकांचे मुहूर्त होतात आणि येणाऱ्या नाटकांच्या जाहिराती वर्तमानपत्रात प्रकर्षानं दिसू लागतात. यावेळी तसंच झाले. तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर पेपर उघडला असेल तर तुम्हाला नवीन नाटकांच्या जाहिराती प्रकर्षाने दिसल्या असतील. स्पृहा जोशी या अभिनेत्रीचं एक नवीन नाटक येते. पुरुष या नाटकात तिने लक्षणीय अभिनय केला होता आणि आता जे नवीन नाटक येते त्या नाटकाचं नाव आहे सांगा कसं जगायचं. हे नाटक भद्रकाली प्रोडक्शनतर्फे येते आणि प्रसाद कांबळी या नाटकाचे निर्माते आहेत. स्पृहा जोशी बरोबर स्वानंदी टिकेकर ही आता 2-3 वर्षानंतर व्यावसायिक रंगभूमीवर येते आणि त्यामुळे सांगा कसं जगायचं या नाटकाबद्दल मला तरी उत्सुकता आहे. मित्रांनो, अजून एक नाटक आहे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. हे नाटक उमेश कामत हा घेऊन येतोय. उमेश कामत आणि नंदू कदम हे दोघे या नाटकाचे निर्माते आहेत आणि या नाटकात उमेश कामत भूमिका करीत नाहीयेत, तर आमच्या व्यावसायिक रंगभूमीवरील ज्याला देवानंद म्हणतात तो सुनील बर्वे या नाटकात प्रमुख भूमिका करतोय आणि त्याच्याबरोबर हर्षदा खानविलकर ही सुद्धा पुष्कळ वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर येते. या दोघांनी व्यावसायिक निर्मात्यांकडे एक कैफियत 15-20 दिवसापूर्वी मांडली होती की अशी की मला नवीन नाटक करायचे, चांगलं नाटक असेल तर मला अवश्य बोलवा. मी जरी मालिकेत बिझी असली तरी नाटक ही माझी कर्मभूमी आहे. आणि योगायोग असा उमेश कामतनी त्या दोघांना आपल्या नाटकात घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाबद्दल मला सुद्धा उत्सुकता आहे, तुम्हाला सुद्धा असेल. अशोक समेर हा एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता. तो कादंबऱ्या लिहितो, नाटकं लिहितो. त्याची मी अश्वत्थामा चिरंजीव ही कादंबरी पुष्कळ गाजली. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि त्या कादंबरीवर आधारित त्यांनी नाटक लिहिलं मी अश्वत्थामा चिरंजीव. आणि ते नाटक तो घेऊन येतोय आणि त्या नाटकात स्वतः अशोक समे काम करत असून धनश्री दामले ही अभिनेत्री त्याच्याबरोबर भूमिका करते. अजून एक नाटक आहे, त्याचं नाव आहे जोडीचा मामला. ते कसं आहे, कोणी लिहिलंय हे नंतर तुम्हाला मी सांगेनच. आणि तसंच या आठवड्यामध्ये पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाटक येते आणि त्यामध्ये सतीश राजवाडे आणि चैत्राली गुप्ते हे भूमिका करतात. हे सगळं पाहिल्यानंतर, या नाटकाच्या जाहिराती पाहिल्यानंतर आमचा संतोष पवार गप्प कसा बसेल. त्यांनी सुद्धा एक नाटकाची अनाउन्समेंट आणि जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे आणि त्याच्या नाटकाचं नाव आहे हे भाऊ डोकं नको खाऊ. संतोष पवारचं नाटक काही वेगळंच असतं. त्याच्या नाटकाच्या जाहिराती वेगळ्या असतात, कथानक वेगळं असतं. आणि आता ते ए भाऊ डोकं नको खाऊ हे जे नाटक येते त्या नाटकामध्ये संतोष पवार बरोबर विनय एडेकर सुद्धा भूमिका करतोय. म्हणजे हे दोघं आमचं डोकं खाणार की काही असा प्रश्न मला निर्माण झाला आहे. मित्रांनो, नाटकं येत आहेत, नवीन नाटकं येत आहेत, नवीन लेखक येत आहेत, नवीन दिग्दर्शक येत आहेत, नवीन नेपथ्यकार येत आहेत, नवीन संगीतकार येतात. या सगळ्यांचा मेळ बसून एक चांगली कलाकृती आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. तेव्हा आता काय करा, ही जी नाटकं आहेत पाहिजे असतील तर तुमचं अर्थकारण एक मांडा की आपण कुठलं नाटक आधी बघायचं आणि आधी आलेली नाटकं कधी बघायची याचं वेळापत्रक करून एक या वर्षी निश्चित करा की आपल्याला एवढी नाटकं सगळी बघायची आहेत. मित्रांनो, पुष्कळ बोललो, इथेच थांबतो.
माझं नाट्यछंदी चॅनल शेअर करा. आवडलं तर प्रतिक्रिया द्या आणि काही तुमच्या सजेशन असतील, मतं असतील मला मांडा, पाठवा. मी त्याच्यावर बोलीन. धन्यवाद.